प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयशाली नावात पुन्हा एकदा आजच्या बुधवारच्या उपासनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे। परमेश्वर करो तुम्हा प्रत्येकावर परमेश्वराची कृपा वरदहस्त स्वर्गीय आशीर्वाद सदैव राहो। यासाठी जे पवित्र वचन परमेश्वर आमच्यासाठी राखून ठेवतो ते समजण्याचं बुद्धी ज्ञान आणि कुवत या मर्त्य मानवाला परमेश्वर सदैव देत राहो, हीच परमेश्वराच्या प्रार्थना। या ठिकाणी प्रियानो, आजच्या मन्नासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो नवीन करारातून पौलाने तिमोथेला लिहिलेलं पहिलं पत्र, 1 तिमोथी चॅप्टर 2 वर्सेस 1 to 8। तिमोथेला पौलाने लिहिलेलं पहिलं पत्र, याचा दुसरा अध्याय वचन 1 ते 8 मी तुमच्यासमोर वाचत आहे। तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करावी, राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रम करावे। हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारायास योग्य आहे। त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे। त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे। या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित, मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही, विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले। प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे। प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे। परमेश्वर करो वाचले वचन आजच्या मन्नासाठी आशीर्वादाचे आत्मिक लाभाचे करो। या ठिकाणी प्रियानो, आजच्या मन्नाचा विषय आहे इव्हँजेलिस्टिक प्रेयर, सुवार्तावादी प्रार्थना। म्हणजे प्रार्थनाच्या माध्यमातून आम्ही देवाची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम असावं, असं संत पौल आम्हाला या ठिकाणी आम्हाला सुचवू इच्छित आहे की या ठिकाणी प्रार्थना ही आमच्या जीवनाची निकड आहे, गरज आहे आणि प्रार्थनेच्या बाहेर आमचं विश्व नसावं, एक प्रकारे संत पौल आम्हाला ह्या अध्यायातून प्रकट करू इच्छितो। आणि या ठिकाणी त्याची इच्छा आहे की आमची प्रार्थना एक कळकळीने, आत्म्याने आणि जबाबदारीने केलेली प्रार्थना असावी। आणि या ठिकाणी प्रार्थनेसाठी प्रियानो कित्येक तास खर्च होणं गरजेचं आहे। या ठिकाणी आमची प्रार्थना इतक्या संकुचित वृत्तीच्या प्रार्थना असतात की आम्हाला 1 ते 2 मिनिटात आमच्या प्रार्थना समाप्त होतात। या ठिकाणी प्रार्थनेसाठी कित्येक तास खर्च करणं हे विश्वासणाऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे। त्याचमुळे प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी भल्या पहाटे 3-3:30च्या दरम्यान उठून नित्य नियमाने निवांत देवाबरोबर संवाद साधायचा आणि मध्यस्थी करायचा। He used to praise God, he used to intercede for our sin to God every day। रोज जोपर्यंत भूतलावर होता, प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवनाचा नित्यक्रम होता भल्या पहाटे उठून निवांत एका ठिकाणी जाऊन देवाबरोबर प्रार्थना करणं। आज प्रियानो, मी माझा वेळ कोठे व्यतीत करतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न देव मला या माध्यमातून विचारू इच्छितो। या संदर्भात चार्ल्स स्पर्जन यांनी आम्हाला डायरेक्ट ताकीद दिलेली। चार्ल्स स्पर्जन हे देवाचे खूप सुंदर असे सुवार्तिक होते। देवासाठी त्यांनी खूप असं देवाचं बहुमोल काम चार्ल्स स्पर्जन यांनी केलेले। ते म्हणतात, एक गोष्ट लक्षात असावी, आत्मे जिंकणाऱ्याने प्रार्थनेची कला आत्मसात करायला हवी। वी शुड लर्न हाऊ टू प्रे। ज्यांना देवाच्या राज्यात आत्मे जिंकायचे त्यांनी ही कला, ही सेइंग इट इज आर्ट, ते म्हणतात हे आर्ट आहे ज्याची आम्ही कला आत्मसात करायला पाहिजे। तुम्ही स्वतः देवाकडे गेला नाहीत तर दुसऱ्या आत्म्यांना देवाकडे आणू शकणार नाही।
Without entering in the presence of God, we unable to bring other people in the Christ. ख्रिस्तामध्ये आणण्यासाठी प्रथम मी ख्रिस्तमय होणं गरजेचं आहे. मी ख्रिस्तमय होण्यासाठी प्रथम मी ख्रिस्ताबरोबर वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. बेसिक, खूप बेसिक गोष्ट आहे. जर तुम्हाला, आणि हे आमचं आद्य कर्तव्य आहे. वी आर born for that only, to bring others in the Christianity. ख्रिस्तामध्ये आणण्यासाठीच तुम्हाला मला देवाने निवडलेले, पाळकाला नाही. We all are called to bring people in his vicinity. देवाच्या राज्यात आम्हाला आणण्यासाठीच देवाने आज तुमची आणि माझी नेमणूक केली. त्याच्यामुळे चार्ल्स स्पर्जन म्हणतात की यू शुड लर्न हाऊ टू ब्रिंग पीपल इन ख्रिश्चनिटी. फॉर दॅट यू शुड लर्न हाऊ टू डू प्रेयर. ते पुढे जाऊन म्हणतात तुम्ही आपल्या युद्धाची शस्त्रसामुग्री ख्रिस्ताच्या पवित्र समागमाच्या शस्त्रागारातून मिळवली पाहिजे. म्हणजे जे शस्त्र प्रार्थनेसाठी लागतात ते वी हॅव टू टेक इट फ्रॉम द क्राइस्ट. ख्रिस्तामधून आम्हाला ते शस्त्रसामुग्री मिळायला पाहिजे. शस्त्रसामुग्री म्हणजे कसा ख्रिस्ता, म्हणजे देवाबरोबर वेळ व्यतीत करायचे, ख्रिस्तापासून शिका. नम्रता, पेशन्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थनेमध्ये पेशन्स. एका जागेवर 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास बसून राहायला पाहिजे. ही कला अवगत करा, तरच तुम्हाला प्रार्थनेमध्ये काय सामर्थ्य आहे हे समजेल. आणि त्याच्यामुळे चार्ल्स स्पर्जन म्हणतात की ख्रिस्ताच्या पवित्र समागमातून शस्त्रसामुग्री मिळवा. येशूच्या सहवासात तुम्ही एकट्याने वेळ घालवला तर त्याचा आत्मा तुम्हामध्ये येईल. फर्स्ट बेनिफिट, when we spend quality time with God or Jesus Christ, His Spirit indwell in us. त्याचा आत्मा आमच्यामध्ये वास करेल. त्याच्या अंतरी जी आत्म्याच्या जिंकण्याची ज्योत प्रज्वलित आहे, जिने त्याचे जीवन व्यापून टाकले आहे, ती तुम्हालाही प्रज्वलित करेल. म्हणजे माझा जो आत्मा आता विझलेला आहे, नावाटिळक म्हणतात चेती व आम्हा दिना, पवित्र आत्म्या चेती व आम्हा दिना. हिमवत आमुची अंतकरणे थंडची गेली होऊनी. आमची आत्मे थंड झालेले आहेत, कारण की आम्हाला या जगाचं ओझन आहे, जे अंधारात खितपत पडलेले आहेत त्यांचं मला काहीच पडलेलं नाही आहे. आय एम लीस्ट बॉदर्ड अबाउट माय नेबर्स. आय एम लीस्ट बॉदर्ड हू इज स्टडिंग इन विथ मी इन माय कॉलेज, इन माय स्कूल, who is my colleague in my hospital or in my office or in my school. काहीच पडलेलं नाही आहे. खूप खेदाची आणि खिन्नाची गोष्ट आहे असं चार्ल्स स्पर्जन आणि पवित्र आत्मासुद्धा आम्हाला हे सांगतो. ते म्हणतात की तुम्ही आपली हृदय ख्रिस्ताच्या आत्म्याने प्रज्वलित करा, प्रज्वलित करा, बर्न इट. त्याच्यामुळं या ठिकाणी इर्मया खूप अद्भुत रीतीने म्हणतो की देवा, जर मी तुझं वचन सांगितलं नाही तर माझ्या मज्जातंतूमध्ये या ठिकाणी तुझा अग्नी जळतोय असं मला भास होतोय. म्हणजे माझी इच्छा नाही आहे, जर मी तू जे मला काम सांगितलं ते जर मी करायचे नाही ठरवलं तर या ठिकाणी माझ्या हाडांमध्ये माझ्या मज्जातंतूमध्ये अग्नी जळल्याचा मला हे होतोय, भास होतोय. सो आय कांट स्टॉप टू प्रोक्लेम. या ठिकाणी प्रियांनो, ही गोष्ट आज माझ्या आत्म्यामध्ये होते. इज दिस हॅपनिंग टू मी. मला ही जाणीव होती की माझा शेजारी, माझा भाऊ, माझा बहीण, माझा कलीग आज ख्रिस्तापासून दूर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकाला आत्मे जिंकण्यासाठी या जगात ठेवलेले. ही हॅज कॉल्ड अस. म्हणून ते म्हणतात की तुम्ही ज्योत प्रज्वलित करा, आपल्या अंतकरणात ख्रिस्ताची ज्योत प्रज्वलित करा, जिने त्याचे जीवन व्यापून टाकले आहे ती तुम्हालाही प्रज्वलित करेन. म्हणजे ज्यावेळेस ख्रिस्त माझ्या अंतकरणात वास करेल
त्यावेळेस काय होईल, डेफिनेटली माझा आत्मा पण चेतन, जसे इर्मया म्हणतात ना त्यानुसार या ठिकाणी खूप सुंदर वचन आहे प्रियांनो. ते वचन आपण वाचूया. या ठिकाणी इर्मयाचा ग्रंथ याचा 20वा अध्याय वचन 9, जेरमाया चॅप्टर 20 वर्सेस 9. आणि ते असं म्हणतं, इर्मया 20:9, मी म्हणालो मी त्याचे नाव काढणार नाही. म्हणजे इर्मया बोलत आहे, इर्मया म्हणतोय मी त्याचे नाव म्हणजे देवाचे नाव काढणार नाही. यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही. कारण की त्याच्यामुळे इर्मयाला खूप त्रास झालेला आहे, लोकांनी खूप त्याला त्रास दिलेला आहे. आणि आम्ही पाहतो त्याला बंदीशाळेत टाकले, त्याला मारलेलं आहे आणि पुष्कळ छळातून इर्मया गेला आहे. त्याच्यामुळे इर्मया म्हणतोय मी म्हणतो मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही. तेव्हा माझ्या हाडात, ज्यावेळेस इर्मया असं बोलतोय की आता मी देवाचं नाव घेणारच नाही, मी देवाच्या नावाने लोकांना या ठिकाणी ताकीद देणार नाही किंवा त्यांना देवाकडे आणणार नाही, असं ज्यावेळेस तो म्हणतो, तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयात झाले. मी स्वतःला आवरता थकलो, पण मला ते साधेना. म्हणजे ही वॉज ट्राईंग, आय एम नॉट गोइंग टू प्रोक्लेम, बट हार्डली. त्या ठिकाणी तो बघ किती अद्भुत वचन आहे. मी स्वतःला आवरता म्हणजे बस खाली बस किंवा पुलिंग बॅक नको जाऊ, बट स्टील त्याला ते साध्य झालं नाही. कारण की देवाचं आत्मा इतका सामर्थ्याने त्याच्या हृदयात प्रज्वलित झाला होता ना की ती ज्योत या ठिकाणी त्याला हे बेअर करता येत नव्हतं. आणि ती ज्योत या ठिकाणी त्याला उत्स्फूर्तपणे सांगत होती, गो अँड टीच, टेल, लोकांना सांग. या ठिकाणी प्रियानो, ही ज्योत आज आमच्या अंतःकरणात असणं खूप गरजेचं आहे. वी शुड हॅव दिस काइंड ऑफ स्पिरिट. आणि हा आत्मा आणण्यासाठी प्रार्थनेकडे मी माझा मार्ग वळवणं गरजेचं आहे. आय हॅव टू स्पेंड क्वालिटी टाइम इन प्रेयर. आज या ठिकाणी हा प्रश्न आम्हा सर्वांना पडतो की करोना का जात नाही. कित्येक लोक प्रार्थना करत आहेत, कित्येक लोक उपवास करत आहेत, चेन प्रेयर ठेवलेले आहेत, सर्व माध्यम आम्ही अवलंबण्याचा प्रयत्न केला आहे. बट वाय दिस इज नॉट गोईंग. समवेअर गॉड इज टेलिंग मी, संतोष, यू आर नॉट प्रेइंग फर्वंटली. तू खरोखर त्या तन्मयतेने, तळमळतेने किंवा त्या आत्म्याने प्रार्थना करतच नाही आहेस. कॅज्युअली यू आर जस्ट डुईंग कॅज्युअली. यू आर नॉट कमिंग ऑन युअर नी. तुझ्या गुडघ्यावर येत नाही आहे, निवांत माझ्याशी संभाषण करत नाही आहे आणि मला विचारत नाही की मी हा करोना का आणला आहे, वाय दिस करोना केम. नाही, देव मला बोलतोय. कारण की कोठेतरी या ठिकाणी मी ती ज्योत प्रज्वलितच करत नाही, ख्रिस्तमय ज्योत प्रज्वलितच करत नाही. नावा टिळकांचं गीत सत्यात येत आहे, हिमवत आमची अंतकरणे थंडची गेले होणे. का शक्य नाही? वाय इज नॉट पॉसिबल फॉर अस टू रिमूव्ह दिस करोना फ्रॉम दिस वर्ल्ड? बिकॉज वी ऑल्सो मूव्हिंग विथ द वर्ल्ड. आम्ही सुद्धा प्रवाहाबरोबर वाहत चाललेलो आहोत. वी डोंट हॅव टाईम फॉर प्रेयर, वी डोंट हॅव टाईम फॉर फेलोशिप, वी डोंट हॅव टाईम फॉर फास्टिंग. आम्हाला उपवासासाठी वेळ नाही, आम्हाला प्रार्थनेसाठी वेळ नाही, आम्हाला सहभागितेसाठी वेळ नाही. त्यामुळे या ठिकाणी देव जे माझ्याकडनं अपेक्षित करू इच्छितो ते साध्य होत नाही आहे. आणि माझ्या प्रार्थना निरर्थक बडबड, पवित्र शास्त्रात एका ठिकाणी लिहिलेले आहे, तुमच्या प्रार्थना निरर्थक बडबड झालेल्या आहे. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त त्याचा प्रत्यय देतो, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा राग आहे. वी शुड फील सॉरी फॉर आवर बिहेवियर. वी शुड आम्ही आमच्या आचरणासाठी क्षमस्व असणं गरजेचं आहे. ठिकाणी चार्ल्स स्पर्जन्स म्हणतात की तुम्ही प्रज्वलित करा, येशू ख्रिस्ताला प्रज्वलित करा. पुढे जाऊन ते म्हणतात
येशूने यरूशलेमचा नाश होताना जसे अश्रू ढाळले, येशूने जसं यरूशलेमचा नाश होताना जसे अश्रू ढाळले, तसेच तुम्ही हरवलेल्या आत्म्यांकरता अश्रू ढाळा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेम, त्याची नवरी, या ठिकाणी देवाने निवडलेलं ते यरूशलेम, ज्या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य मंदिर, ज्याचा अभिमान यहुदी लोकांना खूप होता. शलोमोनाने ते अद्भुत अवाढव्य मंदिर बांधलं होतं. परंतु या ठिकाणी ते मंदिर बेचिराग झालं. त्यानंतर दुसरं मंदिर आलं जरुबाबेलने बांधलेलं, ते सुद्धा बेचिराग झालं. त्यानंतर तिसरं मंदिर आलं जे हेरोद राजाने बांधलं, ते सुद्धा बेचिराग झालं. वाय? का? कारण की येशूला माहीत होतं की हे लोक काय, दिस पीपल, दॅट्स वाय ही इज क्राईंग. तो रडतोय, हे देवा या आत्म्यांचा नाश होऊ देऊ नकोस. परंतु आत्म्यांना पडलेलंच नव्हतं त्याचं. येशूने अश्रू ढाळले यरूशलेमचा नाश होऊ नये म्हणून. परंतु नीरो राजाने इसवी सन 70 मध्ये यरूशलेम पुन्हा एकदा पूर्ण रीतीने बेचिराग केली. जसं नबुकदनेसर राजाने इर्मयाच्या वेळेस इसवी सन पूर्व 727 मध्ये यरूशलेम बेचिराग केली होती, तोच प्रकार नीरो राजाने इसवी सन 70 मध्ये 70 AD मध्ये करून टाकलं होतं. येशू ख्रिस्त यरूशलेमला बघून अश्रू ढाळते. आज प्रियानो, आत्मे या ठिकाणी नरकाच्या द्वारात उभे आहेत, त्यांच्यासाठी मी किती रडतो. हाऊ मच टाइम आय एम प्रेइंग. त्या ठिकाणी काहीच वाटत नाही का? म्हणजे जस्ट इमॅजिन करा प्रियानो, माझं शेजाऱ्याचं तारण झाले नाही. वी आर लिव्हिंग इन द हिंदू कंट्री. आम्ही एका हिंदू राष्ट्रामध्ये राहतो, ज्याच्यामध्ये 80% हिंदू आहेत, 70 किंवा 80%. मुस्लिम संख्या 18% ते 22% आहे. आणि इतर धर्म पण आहेत ज्यांना देव माहीत नाही आहे. वी आर मोर दॅन 1 बिलियन, 1.3 बिलियनच्या जवळपास आपली लोकसंख्या आहे प्रियानो. त्याच्यातले 20 कोटी आम्ही ख्रिस्ती व्यक्ती सोडून इतर लोकांना ख्रिस्त माहीत नाही आहे. ते अंधारात भटकतात. ते त्याच्यामुळे त्यांना करोनाचं का प्रादुर्भावाला माहीत नाही. वी नो वाय दिस करोना केम, बट व्हॉट अबाउट दिस पीपल, दे आर डाईंग. त्याच्यामुळे तो म्हणत आहे, चार्ल्स स्पर्जन म्हणत आहे, तसेच तुम्ही हरपलेल्या आत्म्यांकरता अश्रू ढाळा. आज किती वेळा मी रडतो, हाऊ मेनी टाइम्स आय एम क्राईंग. प्रश्नचिन्ह आहे, खूप मोठं प्रश्नचिन्ह. पुढं ते म्हणतात, त्यांच्या वचनासारखे वक्तृत्वशील प्रवचन तुम्ही देऊ शकला नाही, तरी त्याच्या भाषणाने जशी अंतःकरणे उल्हासित झाली व माणसांचा विवेक जसा जागृत झाला, तसेच तुमच्या वचनातून सामर्थ्य प्रकट होईल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, विशेषतः तुम्ही जे मंडळीचे सभासद आहात, त्या तुम्हाविषयी मी चिंतित आहे की देवाच्या राज्याविषयी तुम्ही काहीसे निश्चिल व्हाल व आपल्या कर्तव्याकडे सहज दुर्लक्ष कराल. तुमच्यापैकी काही असे आहेत जे सतत आत्मे जिंकण्याच्या कार्यात मग्न राहतात. खऱ्या अर्थाने सुज्ञ आहेत. ते खऱ्या अर्थाने सुज्ञ आहेत. अशांना मी धन्य समजतो व तुम्हाकरता मी देवाला धन्यवाद देतो. परंतु आपले हातपाय न हलवणारे काही आहेत. ते मला सुवार्ता संदेश देताना पाहून खुश होतात, पण स्वतः संदेश देत नाहीत. ते मंडळीत आपले स्थान बळकट करून ठेवतात व जागा अडकवतात आणि सुवार्तेच्या कामी चांगले व्हावे अशी आशा बाळगतात, पण यापेक्षा अधिक काही करीत नाही. अशा लोकांच्या विचारांची मला काळजी वाटते. म्हणजे एकदम परखड मत ते मांडतात प्रियानो की प्रार्थना आज करत नाही मंडळ्या आर नॉट least bothered about other soul. जे नरकाच्या द्वारात उभे आहेत त्यांच्यासाठी आज प्रार्थना करण्यास मला वेळच नाही. बघा, सिंपल बघा प्रियानो, आपल्या शेजाऱ्याकडे आज काय झालं, एखादी दुखापत झाली, त्यांच्या घराला आग लागली का घरात कोण पडलं तर आम्ही धावत पळत जातो त्यांना मदत करायला. दिस इज ट्रू, राईट?
हे सत्य आहे. परंतु प्रियानो, आम्हाला माहीत आहे की तो आज नाशाच्या दारात उभा आहे ना, एक पाऊल त्याचं नरकात आहे. आणि मी काय करतोय? वाय आय एम नॉट प्रेइंग फॉर दॅट माय फेलो ब्रदर अँड सिस्टर, माय कलिग, माय नेबर्स? का नाही प्रार्थना करत? वाय आय एम नॉट प्रेइंग फॉर देम? कारण की ते कन्व्हिक्शन, तो आत्मा माझ्यामध्ये नाही आहे. आय एम कुठेतरी मी कमी पडतो. समवेअर आय एम लॅकिंग. पण या ठिकाणी आम्हाला संत पॉल हे सांगत आहे की तुम्ही प्रार्थनेला प्राधान्य द्या. यू गिव्ह प्रेफरन्स टू प्रेयर. प्रार्थनेला सर्वात प्रथम आद्य स्थान द्या. या ठिकाणी जे वचन वाचले त्याच्यामध्ये प्रियानो सर्व लोकांसाठी प्रार्थना करायचं होतं. ही इज टेलिंग प्रे फॉर एव्हरीवन. फक्त आपली प्रार्थना म्हणजे किती संकुचित असती बघा. विचार करा प्रियानो, जेव्हा मी प्रार्थनेला बसतो, ब्लेस मी, ब्लेस माय फादर, ब्लेस माय मदर, ब्लेस माय वाईफ, ब्लेस माय सिस्टर, ब्लेस माय डॉटर, ब्लेस माय फ्रेंड्स, ब्लेस माय चर्च मेंबर्स. या पलीकडे मी कधीच आय एम नॉट मूव्हिंग बियॉन्ड दॅट. फक्त आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. देवा, माझा शेजारी आज तुझ्या राज्यात नाही, त्याच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करतो. प्लीज त्याच्या आत्म्याचं तारण कर. लॉर्ड, आय एम प्रेइंग यू, आय एम बेगिंग यू. माझा सहकारी, माझा कामातला सहकारी, माझा कॉलेजमधला माझा मित्र, माझी मैत्रीण आज तुझ्यापासून दूर आहे. त्यांना माहीतच नाही तू कोण आहेस. त्या प्रत्येकाच्या आत्म्यासाठी मी प्रार्थना करतो. कारण की देवाची प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं. प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. तुमची माझी इच्छा नाही. इट इज नॉट माय विल और युअर विल. It is God's will that every soul should be enter in the kingdom of heaven. प्रत्येक आत्म्याचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश व्हावं ही देवाची इच्छा आहे. तर तुम्ही आणि मी रोखणारे कोण? Who we are to stop them from the entering from the kingdom of heaven? आम्ही कोण? Who we are? We have to pray let every soul should enter in the kingdom of heaven. प्रत्येक आत्मा देवाच्या राज्यात येण्यासाठी आज मी आत्म्याने तळमळतेने रडून प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रिय. हे होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पॉल सांगतात या ठिकाणी की आम्ही प्रार्थना, विनंत्या, रदबदल्या, उपकार, स्तुती, वी शुड प्रे, वी शुड रिक्वेस्ट, विनंत्या, पेटिशन. त्याच्यानंतर इंटरसेसर, रदबदल्या म्हणजे वी हॅव टू प्रे फॉर इच अदर. इंटरसेसरी प्रेयर, मध्यस्थीची प्रार्थना. वी हॅव टू आम्ही मध्यस्थी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपकार स्तुती. उपकार स्तुती कधी होती माहीत आहे प्रियांनो? की ज्या माझी प्रार्थना स्वर्गामध्ये ऐकली जाते, मला दिसतंय माझा भाऊ, माझी बहीण देवाच्या राज्यात आली, माझा मित्र, माझी मैत्रीण यांना ख्रिस्ताची सुवार्ता समजली अँड दे आर ॲक्सेप्टिंग क्राइस्ट. दॅट टाइम आय एम प्रेझिंग गॉड. या ठिकाणी 17व्या शतकात एक रॅडिकल स्पीकर होऊन गेले, रिचर्ड बॅक्स्टर म्हणून. आणि ते खूप सुंदर रीतीने लिहितात. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत परंतु खूप सुंदर वचन लिहितात. रिचर्ड बॅक्स्टर म्हणतात, तुमच्यामध्ये ख्रिस्ती मनुष्याचे अंतःकरण असेल, म्हणजे आपल्यामध्ये जर ख्रिस्ती मनुष्याचं अंतःकरण असेल ना, तर तुमच्या गरीब, अज्ञानी व अधार्मिक शेजाऱ्यांविषयी कळकळ वाटू द्या. बघा किती साधा सरळ तो बोलतात. तर तुमच्या गरीब, म्हणजे तो गरीब म्हणजे पैशाने गरीब हे नाही बोलत आहे प्रियानं, तर ते ह्या दृष्टीने गरीब म्हणतात ते की त्यांना देवाच्या राज्यात अजून प्रवेश भेटला नाही. ही इज फार अवे फ्रॉम द किंगडम ऑफ हेवन. येशू ख्रिस्ताच्या राज्यापासून ते खूप दूर आहे म्हणून तो गरीब आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात बिकॉज यू आर ऑलरेडी इन द किंगडम ऑफ हेवन. परंतु तुमचा शेजारी आज गरिबीचं जीवन जगत आहे. हसू नका. हो मी तर श्रीमंत कारण मी स्वर्गाच्या राज्यात आहे. तो तर नो, दिस इज नॉट ख्रिश्चन लाईफ. दिस इज नॉट अ ख्रिश्चन लाईफ. हे ख्रिस्ती जीवन नाही आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. तो गरीब आहे, अज्ञानी यासाठी कारण की तो या मूर्तीला पूजतो, त्या मूर्तीला पूजतोय, तिथं जातोय, देवधर्म, कित्येक उपवास, कित्येक हे ते भजन काही उपयोग नाही.
कारण की त्याला अज्ञान, तो इतका अज्ञानी की त्याला माहीतच नाही आहे की एकच ख्रिस्त आणि एकच जीवन, आणि ख्रिस्तामध्ये जीवन, आणि ख्रिस्तामध्येच मरण, आणि ख्रिस्तामध्येच पुनरुत्थान, ख्रिस्तामध्येच तारण म्हणजे सार्वकालिक जीवन, मोक्ष. वी हॅव इन्कारनेशन इन क्राइस्ट, वी हॅव सॅल्वेशन इन क्राइस्ट. हे त्यांना माहीत नाही, त्याच्यामध्ये अज्ञानी आहेत आणि अधार्मिक, कारण की ते धार्मिकतेचं जीवन जगत नाही आहे. दे आर डुईंग ऑल रॉंग थिंग्स. म्हणजे विचार करा प्रियानो, आम्ही धार्मिकतेचं जीवन जगतोय, आम्ही धार्मिकतेचं जीवन जगतोय. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. तर अधार्मिक शेजाऱ्याविषयी कळकळ वाटू द्या. कुणाला कळकळ वाटू द्या? जे धार्मिकतेचं जीवन जगतात, ते तुम्ही आणि मी. त्यांच्यामध्ये मृत्यू व नरक यामध्ये 1 पावलाचे अंतर आहे. कारण की त्यांना जर आत्ता माझ्या शेजाऱ्याचा हार्ट अटॅक, करोना किंवा अपघातामध्ये किंवा कशा नॅचरल डेथ झाली, तर प्रियानो तो जर येशू ख्रिस्ताने त्याला अवलंबलं नाही तरी ही इज गोइंग टू हेल, तो नरकामध्ये जाणार. त्याच्यामुळे हे म्हणतात की त्याच्यामध्ये आणि नरकामध्ये 1 पावलाचे अंतर आहे. त्याला नष्ट करण्यास शेकडो रोग टपून आहेत. ते नवजीवनाचा लाभ न होता मरण पावले तर ते कायमचे नष्ट होतील. अशा माणसांविषयी कळवळ किंवा कीव न येणारी कठोर हृदयाची माणसे तुम्ही आहात का? तुम्ही इतके कठोर आहात का की तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याच्या अज्ञानाविषयी, गरिबीविषयी किंवा अधार्मिकतेविषयी किंवा त्याचा नाश होत आहे हे जाणून तुम्ही त्याच्याविषयी कळवळा तुम्हाला येत नाही? इतके तुम्ही कर्मठ आहात का? इतके तुम्ही हृदयाचे कठोर आहात का? देवाच्या वचनावर विश्वास व पापीजनासमोर असलेल्या संकटाविषयी तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही स्वतः ख्रिस्ती कशाला मनवता? बघा किती स्ट्रेट फॉरवर्ड ते म्हणतात. ते देवाच्या वचनावर विश्वास व पापी जनासमोर असलेल्या संकटाविषयी तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती कशाला म्हणता? वाय यू कॉल युअरसेल्फ ख्रिश्चन वेन यू डोंट नो युअर नेबर इज डाईंग, ही इज गोईंग इन अ हेल. हे तुम्हाला जर माहीत असताना सुद्धा जर तुम्ही त्याच्यावर येणाऱ्या संकटाविषयी कळकळ तळमळ व्यक्त करत नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. तुम्ही वाय यू कॉल युअरसेल्फ ख्रिश्चन. तुम्ही तर स्वतःवर विश्वास ठेवता तर इतरांना नाशापासून सोडवण्याकरता, त्याच्या बचाव करता तुम्ही जागे का होत नाही? तुमचा बचाव, उद्धार व्हावा व दुसऱ्या अनेकांचा सर्वनाश व्हावा याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? म्हणजे परत मी सांगतो की बिकॉज ऑफ बिलिव्हिंग इन क्राइस्ट तुमचं तारण झालेलं आहे. बट व्हॉट अबाउट माय ब्रदर, व्हॉट अबाउट माय कलीग, व्हॉट अबाउट माय नेबर? माझ्या सहकार्याचं काय, माझ्या मित्राचं काय, माझ्या मैत्रिणीचं काय? असे स्वार्थप्रिय जर तुम्ही असाल तर स्वतःबद्दल खेद वाटू द्या, कारण कृपेच्या वृत्तीला अशा विचारांचा पूर्ण विरोध आहे. तुम्ही या अजाण लोकांच्या निकट राहता, त्यांना वाटेत भेटता, त्यांच्याबरोबर काम करता, त्यांच्याबरोबर प्रवास करता किंवा त्यांच्याबरोबर बसून गोष्टी करता, पण त्यांच्या आत्म्याविषयी का पुढे येणाऱ्या जीवनाविषयी त्यांना काहीच सांगत नाही. त्यांच्या घराला आग लागली तर त्याच्या मदतीसाठी तुम्ही धावत जाल ना? मग नरकाग्नीच्या काठावर त्यांचे आत्मे असताना तुम्ही त्यांचे सहाय्य करणार नाही का? रिचर्ड बॅक्स्टर खूप स्ट्रेटली बोलतात. ते रोज मी त्यांच्याबरोबर सहवासात असतो, त्यांच्याबरोबर संभाषण करतो, त्यांच्याबरोबर काम करतो, त्यांच्याबरोबर कित्येक तास व्यतीत करतो, त्यांच्या सुखदुःखात असतो. बट वाय आय एम नॉट टेलिंग देम दे आर ऑन द वर्ज टू एंटर इन द हेल? मी का सांगत नाही? वाय आय एम नॉट टेलिंग दॅट क्राइस्ट इज द ओनली वे, क्राइस्ट इज द ओनली वे टू एंटर इन द Christ is the only way to enter in the heaven. हे मी का सांगत नाही? ते नरकाग्नीच्या काठावर त्यांचे आत्मे असताना तुम्ही त्यांचे सहाय्यक का बनत नाही? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना आमच्यासाठी मध्यस्थी केली आणि आमचं तारण झालं.
हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी परमेश्वराने आमचा तारणाचा मार्ग उघडा केला. पवित्र आत्मा आणून पवित्र आत्म्याद्वारे आज आम्ही चालून आम्हाला स्वर्गाचं राज्य समजलेले. या ठिकाणी जॉन नॉक्स एक खूप प्रतिभावान हे होते, प्रचारक होते रिफॉर्मेशन पिरियडमध्ये. ते म्हणतात, खूप सुंदर म्हणतात बघा ते. जॉन नॉक्स यांनी असा आक्रोश केला, अशी तळमळ त्यांनी आपल्या प्रार्थनेत व्यक्त केली. ते म्हणतात, प्रभू मला स्कॉटलंड दे, नाहीतर मी मरेन. आज मी बोलतो का, देवा मला भारत दे, देवा मला महाराष्ट्र दे, देवा मला मुंबई दे, नाहीतर मी मरण. आय विल डाय. का? कारण की मला हे आत्मे देवाच्या राज्यात आणायचे आहे. किती आणि खरं त्यांनी जॉन नॉक्सनी संपूर्ण स्कॉटलंडला देवाच्या वचनात आणलं कारण की त्यांनी देवाला मागितलं. त्यांनी देवाला मागितलं. आज मी कोणाला मागतोय की देवा हा आत्मा तुझ्या राज्यात यावा. पुढे जाऊन या ठिकाणी जॉर्ज व्हाईटफील्ड हे पण खूप प्रतिभावन जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केलं. संदेश द्यायला उभे राहायचे तर रानात त्यांनी संदेश द्यायचे, टेकडीवर जाऊन ते संदेश द्यायचे. 2 किलोमीटरपर्यंत त्यांचा आवाज जायचा. प्रियांनो, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. दिस इज द पॉवर ऑफ होली स्पिरिट. 2 किलोमीटर्सपर्यंत त्यांचा आवाज जायचा. कित्येक लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार या ठिकाणी जॉर्ज व्हाईटफील्ड, वाचा प्रियांनो इंटरनेटवर किंवा पुस्तकं असले तुमच्याकडे तर वाचा. जॉर्ज व्हाईटफील्ड अद्भुत मनुष्य, कित्येक आत्म्यांना त्याने स्वर्गाच्या राज्यात आणले. ते म्हणतात, हे प्रभू मला आत्मे जिंकू दे, नाहीतर माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. बघा, डायरेक्ट देवाशी. म्हणजे हे म्हणतात ना, कधी कधी भांडण असतं ना, देवाबरोबर भांडणं करायचं सामर्थ्य आमच्यामध्ये यायला पाहिजे. देवा मला तो आत्मा मला जिंकायचा आहे, ते सामर्थ्य मला दे, नाही तर मला मारून टाक. स्ट्रेट म्हणतात ते, हे प्रभू मला आत्मे जिंकू दे, हे प्रभू मला आत्मे जिंकू दे, नाहीतर माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. गॉड गिव्ह मी द पॉवर टू विन द सोल, अदरवाईज किल माय सोल. स्ट्रेट फॉरवर्ड. हे देवाबरोबर भांडण असं आमचं असायला पाहिजे. आमचे भांडणं खूप वेगळे असतात देवाबरोबर, आणि मला ते सांगायचं नाही, कारण तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही कशा रीतीने देवाबरोबर भांडतो. त्याच्यानंतर हेनरी मार्टिन हे सुद्धा एक सुंदर प्रवचक होते. ते म्हणतात, येशूचा असा अपमान होत असेल तर मला जगणे सहन होत नाही. जर माझ्या जीवनाद्वारे म्हणजे माझ्या शरीराद्वारे जर मी आत्मे देवाच्या राज्यात आणत नाहीये, तर एक प्रकारे मी येशूचा अपमान करत आहे ना, असं जगणं मला नाही जगायचं. आय वॉन्ट टू डाय. मला मरायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. स्ट्रेट, एकदम सरळ. जॉर्ज म्हणजे हे हेनरी मार्टिन काय बोलतात, ते येशूचा असा अपमान म्हणजे माझ्या जीवनाद्वारे जर शेजारच्याला, माझ्या कलिगला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला मी देवाच्या राज्यात आणत नाहीये, ते अंधारात ते नरकाच्या 1 पावले दूर आहेत, त्यांना जर मी देवाचं सुवार्थ सांगत नाही, तर आय एम युजलेस. मला मरणच चांगलं आहे. या ठिकाणी प्रियानो, ही इव्हेंजेलिकल प्रेयर हे कधी घडणार आहे की ज्या वेळेस मी सुरुवातीला सांगितलं की येशू ख्रिस्ताची ज्योत माझ्या आत्म्यात तळमळणं गरजेचं आहे. त्या ज्योतीने तेजून, जसं इरमया म्हणतो, माझ्या हाडांमध्ये तो अग्नी जळत आहे, तो मला थांबवतच नाही. म्हणजे मी थांबण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याने मला थांबूच दिलं नाही. तो सामर्थ्य माझ्यामध्ये आज येणं गरजेचं आहे या ठिकाणी. आणि ही ज्या प्रार्थना आम्ही अशा करतो ना प्रियानो, त्याचा देव सन्मान करतो. वेन वी प्रे फॉर अदर्स सोल टू कम इन द गॉड्स किंगडम, गॉड रिस्पेक्ट दिस प्रेयर, सच काइंड ऑफ प्रार्थना. देव अशा प्रार्थनेचा आदर करतो. या ठिकाणी स्टेफनाला ज्यावेळेस धोंडमार होतं तिनं प्रियानो, त्यावेळेस शोल ते जवळून बघत होता की त्याला धोंडमार करतात, कारण त्याच्या पायाजवळच स्टेफनाचे सर्व वस्त्र ठेवले होते. आणि या ठिकाणी तोच पुढं शौलाचा पौल झाला. आणि कदाचित प्रभू येशू म्हणजे स्टेफन ज्यावेळेस
मरत आहे, त्याला धोंडमार होत आहे ना, आकाशाकडे बघून तो प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याच्या उजवीकडे उभा असलेला पाहते, त्यावेळेस तो प्रार्थना करत आहे मोठ्याने, हे बापा माझ्या आत्म्याचा स्वीकार करून पुढे जाऊन तो म्हणतो, हे प्रभू हे पाप त्याचकडे मोजू नको, हे प्रभू हे पाप त्याचकडे मोजू नको. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्षणी स्तेफनाची प्रार्थना ऐकली आणि शाऊलाचा पॉल करून त्याला संपूर्ण एशिया मायनर, एशिया, त्याच्यानंतर युरोप खंडात फिरून देवाची सुवार्ता अद्भुत रीतीने गाजून त्याने असंख्य आत्मे देवाच्या राज्यात आणले. या ठिकाणी ही प्रार्थना आज माझ्या जीवनाद्वारे होणं गरजेचं आहे. यानं करतो का मी प्रार्थना, करतो का मी प्रार्थना, हा प्रश्न आज आपण आपल्या अंतःकरणाला विचारूया. आणि करत असेल तर व्हॉट काइंड ऑफ प्रेयर आय एम डुईंग, हा दुसरा प्रश्न विचार. पहिला प्रश्न, मी प्रार्थना करतो का, प्रार्थना करत असेल तर कोणती प्रार्थना मी करतो हे परमेश्वराला विचारा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच तुमच्याशी बोलेल. या ठिकाणी आज सुवार्तेची प्रार्थना देव आमच्या जीवनाद्वारे अपेक्षित करत आहे. व्हॉट काइंड ऑफ प्रेयर आय एम ऑफरिंग टू माय लिव्हिंग गॉड. मे द गुड गॉड ॲड हेवनली ब्लेसिंग बाय हिअरिंग दिस हेवनली वर्ड. परमेश्वर करू हे वचनाद्वारे तुम्हाला मला देवाच्या सामर्थ्यशाली आणि प्रार्थनामय जीवन जगण्यास परमेश्वराचा पवित्र आत्मा या भूतलावर सहाय्य करो. आमेन.